तर हाय, पावसामुळे बघू शकता इथे वातावरण कसलं भारी आहे. एकदम हिरवंगार आणि थंडगार, खूप भारी वाटतं असल्या वातावरणामध्ये बसायला. थोडा वेळ बसले आणि मग लागले माझ्या कामाला. तर मी ते ब्लँकेट्स 2 दिवस झाले उन्हात घातले होते, ते सगळे सुकले होते, तर ते मी घेऊन जाण्यासाठी इथे आले होते वरती. मी 4 ब्लँकेट्स धुतले होते, तर तेच इथे मी घेऊन जाण्यासाठी आले होते आणि खूप दिवसांनी ते मी वरती गच्चीत आले होते, तर थोडा वेळ बसले होते. खूप भारी वाटत होतं अशा वातावरणामध्ये. तर मी ते ब्लँकेट्स वगैरे सर्व घेतले आणि चालले सर्व खाली, कारण मुलगी घरात एकटी होती माझी, त्यामुळे मी गेले सर्व ब्लँकेट्स वगैरे घेऊन घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिल्या आणि लागले संध्याकाळच्या तयारीला. तर मी इथे कणकेचे दिवे बनवून तयार करून ठेवले होते मुलगीला ओवाळून घेण्यासाठी. आज दीप अमावस्या आहे, त्यामुळे इथे मी दिव्यांची पूजाही केली होती. सर्व दिव्याची वगैरे पूजा करून ही माझी छोटीशी पूजा कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मुलगीलाही ओवाळून घेतले आणि देवपूजाही करून घेतली आणि लागले जेवणाची तयारीला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.